जनी जाय पाणियासी, जनी जाय पाणियासी, जनी जाय पाणियासी, जनी जाय पाणियासी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणियासी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणियासी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणियासी, जनी जाय पाणियासी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणियासी। पाय भिजवणे देहात, पाय भिजवणे देहात, पाय भिजवणे देहात, पाय भिजवणे देहात, नाथा घागरी वाहात, नाथा घागरी वाहात, नाथा घागरी वाहात, जनी जाय पाणियासी, जनी जाय पाणियासी, जनी जाय पाणियासी, जनी जाय पाणियासी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी,
पाणी रांजणात भरली सडा सारवण करी सडा सारवण करी सडा सारवण करी सडा सारवण करी जनी जाय पाणी यासी जनी जाय पाणी यासी जनी जाय पाणी यासी मागे धावे ऋषिकेशी जनी जाय पाणी धुणे धुवोनिया आणि धुणे धुवोनिया आणि धुणे धुवोनिया आणि म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी जनी जाय पाणी यासी जनी जाय पाणी यासी जनी जाय पाणी यासी मागे धावे ऋषिकेशी जनी जाय पाणी 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 यासी. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. हरि ओम्. अस्मिचा अभंग ऐकताना मला अचानक थिरकवास साहेबांचं एक वचन मी ऐकलं होतं काहीतरी, ते आठवलं एकदम. मी असं म्हटलं होतं एका ठिकाणी की उस्ताद थिरकवास साहेब, या पहाड़ इतना रियाज करो, पहाड़ इतना रियाज करो और महफिल में उस पहाड़ में से एक गेंद निकाल के फेंको. आप फेंकोगे गेंद, लेकिन सामने वालों पे गिरेगा पहाड़. समझ लो. आज
योग चांगला आहे. जागतिक किंवा वैश्विक योग दिन आहे. मला वाटतं 12वं वर्ष आहे. 2014 साली चालू केलं आपल्या माननीय पंतप्रधानांनी आणि त्याचं लोण आता पूर्ण खरंच विश्वात पसरलं आहे. आणि आज वर्ल्ड म्युझिक डे पण आहे. दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भगवद्गीतेमध्ये इतका उपदेश केला, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली, मग संन्यासाची सांगितली, ज्ञानी पुरुषाची सांगितली, भक्ताची सांगितली, 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपत्तीची लिस्ट दिली पूर्ण. पण संपूर्ण गीतेमध्ये भगवानांनी अर्जुनाला कुठेही तू भक्त हो, तू ज्ञानी हो, तू संन्यासी हो असं म्हटलेलं नाही, पण तू योगी हो असं म्हटलंय. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानेभ्योऽपि मतोऽधिका कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. संस्कृतमध्ये संधी होऊन ते योगीचं उद्योगी होतं. तस्मात् योगी, लोकांना असं वाटतं म्हणजे उद्योगी होतो. आणि वेगवेगळे उद्योग लोक करतात. योगाच्या अंतर्गत सुद्धा नथिंग लाईक योगा. सध्या जगामध्ये योग हा शब्द तुम्ही गुगलला विचारलात तर पहिल्या 5 शब्दापैकी जास्त सर्च होणारा शब्द आहे. आणि आज तो खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सर्च होईल सर सगळ्या इंजिनवर, सगळीकडे साजराही होतोय. योग म्हणजे साधारणपणे योगासन असं आपल्याकडे धरलं जातं की, आणि त्याला अर्थात कारण पण तसंच आहे. आमच्याही सोसायटीमध्ये आम्ही कालच साजरा केला. त्याच्यामध्ये मग सगळे सूर्यनमस्कार सगळ्यांनी घातले, योगासनं केली, प्राणायाम वगैरे. पण योग हा शब्द खऱ्या अर्थाने समजून घेणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे योग इज इक्वल टू योगासन आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही बेनिफिट्स आहेत. पण योग याचा अर्थ युज धातू आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. संस्कृतमध्ये कर्मभूदाभी झालं आहे तसं योग. आणि कनेक्शन असा अर्थ. कनेक्शन कसलं कनेक्शन, म्हणजे कोणाचं कनेक्शन आणि कशाशी कनेक्शन. तर एकच गोष्ट आहे की ज्याच्याशी तुम्ही डिस्कनेक्ट झालाय त्याच्याशी परत कनेक्ट व्हा. आणि ते होत आहे का. भगवंतांनी तू योगी हो हे सुचवायचं कारण असं आहे, तू कुठल्या मार्गाने योग साधतोयस त्याचा खरं तर चॉईस प्रत्येकाला आहे. तुझं अंतःकरण जर भक्तिप्रधान असेल तर तू भक्तियोगी होऊ शकतोस. ज्ञानप्रधान असेल तर ज्ञानयोगी होऊ शकतोस. फक्त मला काहीतरी करायलाच आवडतं, काहीतरी करायला द्या सतत, कर्मयोगी होऊ शकतोस. पण महत्त्वाची गोष्ट त्या तत्वाशी अनुसंधान, कनेक्शन राहिलं पाहिजे. योगासनामध्ये काय होणार करून, तर शरीर सुस्थितीत राहील, चांगलं राहील. आपल्याकडे सगळी जी व्यायाम पद्धती विकसित झालेली आहे ती योगशास्त्राच्या आधारावरच विकसित झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मेरुदंडाला दिलेली आहे. सगळ्यात शरीरातला महत्त्वाचा अवयव म्हणू आपण किंवा भाग म्हणू कुठला, तर मेरुदंड, स्पाईन, रीढ की हड्डी. का तर साहजिकच आहे, माणूस जेव्हा चतुष्पादावरनं द्विपाद झाला उभा राहिला तेव्हा सगळं लोड बेरिंग हे स्पाईनच्या थ्रू झालं. त्याचं पहिली गोष्ट. त्याच्यामुळे असं फिजिओलॉजी ऑफ एजिंगमध्ये पण आम्ही शिकवतो की द ऑर्गन विच गेट्स ओल्डर द मोस्ट
फास्टेस्ट वे इज स्पाईन, किंवा उलटं तुमचं आयुष्य हे तुमच्या स्पाईनच्या आयुष्यावर अवलंबून असतं. पाठीचा कणा किती म्हातारा झाला याच्यावर त्या माणसाचं वय ठरतं असं म्हणतात. आणि म्हणून आपलं सगळंच हे मेरुदंडाकडे हा एक भाग शरीराच्या पातळीवर सुद्धा. पण यावर्षीची योगाची थीम पण, योगा डेची थीम पण आहे, दरवर्षी असते त्याप्रमाणे यावर्षी योगा फॉर हेल्दी एजिंग अशी थीम आहे यावर्षी, जी सरकारने घोषित केलेली आहे, आयुष मंत्रालयाने आपल्या. आणि आज ठिकठिकाणी योगा फॉर हेल्दी एजिंगवर लेक्चर्स आहेत, की आता आयुर्मान वाढत चाललेलंच आहे आणि जाणारच आहे, तर निदान स्वास्थ्य पण टिकायला पाहिजे, शारीरिक स्वास्थ्य. तर त्याच्याकरता महत्त्वाची गोष्ट हा मेरुदंड आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि म्हणून योगासनामध्ये सगळा फोकस या मेरुदंडावर ठेवलेला आहे आपण, हा एक भाग शरीराच्या पातळीवर. आणि साधकांसाठी, जे उपासना करतात त्यांच्यासाठी अजून जास्त महत्त्वाचं अशासाठी की जेव्हा साधनेच्या काळामध्ये ऊर्जा संक्रमित होते शरीरामध्ये आपल्याच, आणि तिचा जो मार्ग असतो तो कायमच या मेरुदंडाशी संबंधित आहे, त्याच्यामधनंच तो जात असतो. आणि त्याच्यामुळे तिथे जर काही गडबड असेल, तिथे जर काही पोश्चरल डिफेक्ट्स असतील, काही ब्लॉकेजेस असतील, रिजिडनेस असेल, तर त्याचा त्रास होऊ शकतो. ध्यान मार्गामध्ये सुद्धा शरीराचं आसन आपण सांगतो पहिलं, मग मनाचं आसन, आणि तिसरं जाणीवेचं आसन. तर शरीराच्या आसनामध्ये तसं पाहिलं तर निकष, रिक्विजिट हा एकच आहे, की एक म्हणजे पाठीचा कणा ताठ पाहिजे, बाकी दुसरा काहीच निकष नाही सांगितलं. पाठीचा कणा ताठ असला तर तुमचं संपूर्ण जे काही टॉर्सो ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, शरीर, ग्रीवा म्हणजे मान, नेक आणि मस्तक हे एका लाईनमध्ये अलाईन राहतं. तेवढी एकच रिक्वायरमेंट आहे आसनाची, आसीनच संभवात. म्हणजे पातंजली योगसूत्रामध्ये योगायोगांनी बघा तुम्ही, लोकांना हे लक्षात पण येत नाही की योगशास्त्रातलं ऑथेंटिक टेक्स्ट काय, तर पातंजली योगसूत्र. त्याच्यामध्ये आसनाविषयी फक्त एकच सूत्र दिलं 195 सूत्रामध्ये, की आसीनच संभवात. बाकी कुठल्याही योगासनाविषयी काही त्याच्यामध्ये काही म्हटलेलं नाही. बाकीची सगळी सूत्र ही तसं पाहिलं तर मानसिक पातळीवरच सांगितलेली आहेत. आणि आसीन संभवातमध्ये गीतेने अजून एक हे सांगितलेलं आहे की अलाइनमेंट तुम्ही ठेवा नाही. आणि म्हणून मेरुदंड विशेष महत्त्वाचा आहे. आणि योगा फॉर हेल्दी एजिंग याच्यामध्ये जे काय आपण व्यायाम करू त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला स्पाईनची हेल्थ चांगली ठेवायची आहे. सध्याच्या काळात तर खूपच. याचं कारण असं आहे की बहुतांशी लोक आता ह्याच्या पुढे बसून असणार आहेत. व्यायामासाठी काहीतरी मोडॅलिटी डेव्हलप करायला लागेल. अदरवाईज आपल्या दिनचर्येमध्ये शारीरिक हालचाली कमीत कमी होत चाललेली आहे. म्हणजे माणसाच्या प्रगतीचं लक्षणच हे मानलेलं आहे की कमीत कमी कष्टात जो जास्तीत जास्त चांगला आयुष्य जगू शकतो तो म्हणजे प्रगत. एक्झिक्युटिव्ह क्लास शब्दच आपल्याकडे. लेबर क्लासमध्ये त्यांना खूप शारीरिक कष्ट करायला लागतात. आणि सुदैवाने खरं शरीर हे जगातलं एकच असं यंत्र आहे की ज्याची एफिशियन्सी तुम्ही ते वापरलं तरच वाढते, नाही तर वाढत नाही. बाकी असं कुठल्याही जगातलं यंत्र नाही आहे. तुम्ही ते नीट वापरलं, शिर्यतेतच शरीरम असं शरीराची व्याख्याच आहे, यूज इट और लूज इट. नाही वापरलं तर क्षमताचा अतिशय वेगाने ऱ्हास होत जातो. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये एक तर सगळ्यांना ताट बसूनच काम करायचं आहे सतत स्क्रीनच्या पुढे. त्याच्यामुळे या मेरुदंडावर सगळ्यात जास्त ताण वाढत चाललेला आहे. त्यामुळे त्याला होल्ड करणारे जे काही शरीरातले यंत्रणा आहे त्याची ताकद, आम्ही त्याला आयसोमेट्रिक स्ट्रेंथ म्हणतो, होल्डिंग स्ट्रेंथ, ही चांगली ठेवणं खूप महत्त्वाचं आहे ह्यासाठी. आणि त्याच्याकरता मग योगासनं केली पाहिजेत, काही शंका नाही. योगासनामध्ये मेरुदंड आपला बेसिकली 3 ॲक्सिसमध्ये मूव्ह होतो. आपण पुढे वाकू शकतो, मागे वाकू शकतो, साईडला बेंड होऊ शकतो दोन्ही बाजूला, किंवा ट्विस्ट होऊ शकतो. 3 ॲक्सिसमध्ये मुवमेंट पॉसिबल आहे मेरुदंडाची. आणि योगशास्त्र असंच सांगतं की तिन्ही ॲक्सिस तुम्हाला डेली चेक केल्या पाहिजेत आणि त्या इव्हॉल्व केल्या पाहिजेत. हे बेसिक. त्याच्यापुढे खूपच ॲडव्हान्समेंट्स, वेगवेगळी आसनं आहेत. पण या 3 तर गोष्टी प्रत्येकानेच केल्या पाहिजेत की 3 ॲक्सिसमध्ये मूव्ह होते आपली स्पाईन, ती होते की नाही आणि किती होती हे रोज चेक केलं पाहिजे.
योगा फॉर हेल्दी एजिंग याच्यावरनं आपल्याकडे ईशावास्य उपनिषदात म्हणलेच आहे की माणसाच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे की 100 वर्ष चांगलं जगणं, बाकी दुसरं त्याच्या हातात काही ठेवलेलं नाही आहे असं ईशावास्य सांगतं. आणि कर्म करत राहणं. शतायुषी असा शब्द आपण वापरतो. शतायुषी भव असा आशीर्वाद पण देतो. त्याच्यावर एक प्रत्यक्ष घडलेली घटना आहे, बरीच वर्ष आली त्याला. अमेरिकेमध्ये एक दही विकणारी कंपनी होती आणि त्या दही विकणाऱ्या कंपनीने असं ठरवलं की आपल्याला एक ब्रँड ॲम्बॅसेडर हवा, आपलं दही जास्त खपावं जगात म्हणून. आणि त्यांची जी मार्केटिंग अँड रिसर्च टीम होती त्यांनी सांगितलं की तुम्ही अशी व्यक्ती शोधा, अशी आई शोधा प्रिफरेबली, की जी शतायुषी असेल, 100 वर्षाच्या पुढे असेल, ॲक्टिव्ह असेल आणि तिचा मुलगा किंवा मुलगी पण हयात असेल. आणि आपण अशी ॲड करू की ती आई मुलाला दही भरवते आपलं आणि सांगते की हे दही खाल्लं म्हणून आम्ही दोघं हेल्दी होतो. आणि म्हणून मग त्या मार्केटिंग टीमनी ठरवलं की जगात शोधायची अशा. तो शोध घेता घेता त्यांनी जॉर्जिया नावाच्या देशात ते आले आणि त्यांना असं अचानक लक्षात आलं की ते खूपच असे ॲक्टिव्ह लोक आहेत की ज्यांनी 100 पार केलेली आहेत. आणि त्यांना फायनली एक आई अशी सापडली की ती तर शतायुषी होती, तर तिचे 3 मुलगे पण शतायुषी होते. तिचं नाव ख्वाफ लात्सुरिया. खूप नेटवर सर्च करा, तिच्याबद्दल आहे. ख्वाफ लात्सुरिया ती 134 वर्षाची वगैरे होती आणि ॲक्टिव्ह होती त्या बाई. आणि मग अचानकपणे मग ते सगळं झालं, त्यांनी तिला निवडलं, तिला तिचे इंटरव्ह्यू घेतले, ते खूप फेमस झाले जगामध्ये. आणि लोकांना हे पण लक्ष आलं की काहीतरी इथलं खूप प्रसिद्ध आहे सॅनिटेरियन स्टडी, शतायुषींचा अभ्यास. आणि असं ठरवलं की जगात जे जे असे प्रांत आहेत जिकडे ही लोकांची लॉन्जिव्हिटी असते, जपान फॉर एक्झाम्पल, तिथे लोकांना एक क्वेश्चनर विचारले की तुम्ही काय काय केलं नक्की त्याच्यामुळे, आणि काही कॉमन फाइंडिंग्स आहेत का ऑल ओव्हर ग्लोब, हे त्यांना पाहायचं. की तुम्ही कुठला आहार घेतलात, कसा व्यायाम केलात, कशी झोप घेतली, जैविक ताल तुमचा म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक कसं पाळलं वगैरे, असं बरेच मोठी क्वेश्चनर होती. त्याच्यामध्ये गमतीचा भाग असा, एक कॉमन फाइंडिंग सगळ्यांनी सांगितलं ते असं होतं की सगळ्यांनी असं सांगितलं की आम्ही डॉक्टरांकडे कधीच गेलो नाही. म्हणजे हे कॉमन फाइंडिंग होतं ऑल ओव्हर वर्ल्ड की 100 वर्ष तर किरकोळ असं काही गोष्टी सोडल्या तर कधी ॲडमिट झालो नाही, कुठले औषध घेतलं नाही, कुठल्या डॉक्टरकडे गेलो नाही. याचा अर्थ असा की हेल्थ मॅनेजमेंट ज्या व्यक्तीला कळली तोच दीर्घायुषी होऊ शकतो. लॉन्जिव्हिटी इज ऑल अबाउट मॅनेजिंग युअर हेल्थ. आणि योगा इज प्रिसाइजली फॉर दॅट, की स्वतःला मॅनेज कसं करायचं ह्याचं सायन्स आहे. आणि हा मोठा विषय आहे खूप. ऊर्जा जी आहे शरीरातली तिचा वापर लहानपणी तुम्ही जर लहान मुलं बघितली तर त्यांची एनर्जी लेवल जी असते तशी काय मोठेपणी आपली राहत नाही. म्हणजे एका ऑलिम्पिक विनर ॲथलेटचं एक मी पुस्तक वाचलं होतं, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की इंड्युरन्स स्पोर्ट्समध्ये तो त्यांनी ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट होता. तर तो म्हटला की मी 25 वर्षाचा आहे आणि आता छोटं घरात एक मूल आहे त्याची मी खेळायचा हे करतो, पण मी ऑलिम्पिक लेवलच्या हे असूनसुद्धा साधारण 3.5-4 वर्षाच्या मुलाशी दिवसभर खेळल्यावर मला खूप थकल्यासारखं होतं. त्याच्या एनर्जीची माझी एनर्जी मी मॅच करू शकत नाही. मी दिवसाला 6-7 तास ट्रेनिंग करूनसुद्धा अशी ती एनर्जी आहे. आणि याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना असतो की लहान मूल काय दमवू शकतो. एन्थुझियास्टिक आहे आपण असं शब्द वापरतो, व्हेरी एन्थू आहे. ॲक्च्युली ग्रीकमध्ये हा शब्द कुठनं आला एन्थुझियास्टिक? एन्थुझिऑस ही देवता आहे, ग्रीक देवता आहे.
आणि ती ऊर्जेची देवता आहे एन्थुझियास. ती शक्ती प्रदान करते आणि ती शक्ती सगळ्यात जास्त ज्यांना प्रदान होते ते एन्थुझियास या शक्तीने भरले म्हणून एन्थुझियास्टिक तो आपण वापरतो शब्द. तर योग या शब्दाविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ही आहे की तुमच्यामध्ये जी एनर्जी दिलेली आहे ती किती ॲवेलेबल आहे तुम्हाला. म्हणजे बाकीचे व्यायाम आणि योगासन याच्यामध्ये मला एक फार नेहमी फरक पडतो की योगा केल्यानंतर असं बाकीच्या कुठल्याही व्यायामात होत नाही, असं योगाच्या बाबतीत होतं की तुम्हाला आधीच्यापेक्षा जास्त चैतन्यमय वाटायला लागतं व्यायामाच्या नंतर. एंड्युरन्सच्यामध्ये होत नाही, तुम्हाला थकवा येतो, डिहायड्रेशन झालेलं असतं. ट्रेनिंग केलं, ताकदीचे व्यायाम केले तरी सुद्धा शरीरात एक जडत्व येतं. आणि म्हणून योगाला विशेष महत्त्व आहे की जे काही तुम्ही कराल शारीरिक पातळीवर त्या गोष्टींनी जास्त चैतन्यमय होतं की नाही शरीर आणि मन, या दोन्ही गोष्टी हा निकष असायला पाहिजे. कारण शेवटी आपल्याला काय करायचं तर साधना करायची, अखंड अनुसंधान त्या तत्वाशी कनेक्शन ठेवायचं नाही युजर. त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेच तर चैतन्य आहे. चैतन्याच्या माध्यमातूनच ती जाणीव राहणार आहे. जर तुम्ही चैतन्य गमावून बसलात तर कसं काय, झोपाल तुम्ही, पडून राहाल. आणि म्हणून खरं तर हे असे डे वगैरे करणं ही आपली संस्कृती नाही आहे. सध्या त्याचं खूप मोठं लोण आहे. फादर्स डे, मदर्स डे म्हणजे एक दिवस ते करायचं, बाकीचे दिवस सोयीस्करपणे आपण विसरू शकतो. पण तसं कुठल्याच बाबतीत करू नये, योगाच्या बाबतीत पण करू नये. पतंजली योगसूत्र सांगतं की दीर्घकाल नैरंतर्य, दीर्घकाल म्हणजे वर्षानुवर्ष, तपाच्या भाषेतच मस्त आपल्याकडे ते खरं. नैरंतर्य म्हणजे एकाही दिवसाची गॅप न पडता. आणि सत्कारा सेवित दृढभूमी, म्हणजे एखाद्या गोष्टीचं फलित तुम्हाला व्हायचं असेल तर तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दीर्घकाळ करायला पाहिजे, एकही दिवसाची गॅप न पडता, आणि सत्कार म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला आदर, प्रेम, आत्मीयता असायला पाहिजे. जी काही योग साधना आपण करू ती अशी असायला पाहिजे. शरीर सुस्थितीत ठेवण्याकरता योगासन आहे आणि त्या सुस्थितीत ठेवलेल्या शरीराने शेवटी काय साधायचं आहे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ती अनफॉर्च्युनेटली आज लॅकिंग आहे. म्हणजे अगदी मी योगाच्या क्लासेसमध्ये अनेक ठिकाणी गेलेलो आहे आणि अनेक प्रकारचे योग शिक्षक सतत संपर्कात असतात. तर हा इसेन्शियल पार्ट मिस होतो की योगासनं करून शरीर छान ठेवू आपण, त्याच्या पुढे काय. शरीर हे धर्माचं आद्य साधन आहे, पण धर्म म्हणजे स्वधर्म, स्वरूपी राहणं स्वधर्म. त्यामुळे सेल्फ एक्सप्लोरेशनसाठी हे सगळं चाललेलं आहे. ही गोष्ट जर समजली नाही तर मग ते नुसतं शरीराच्या पातळीवर हडेल हप्पी असं म्हटलं का, नुसतं हडेल हप्पी करत राहतो आपण. शरीर तंदुरुस्त आहे पण पुढे काय. त्यामुळे या गोष्टीची पण जाणीव पाहिजे योगा डेला की अल्टिमेटली भगवद्गीतेमध्ये योगी हो जे सांगितलेलं आहे ते या अर्थाने सांगितले, जीव शिवाचा संयोग. ही गोष्ट ही सेंट्रल थीम आहे, ही प्रधान गोष्ट आहे. ह्याच्यासाठी बाकीचा सगळा पॅराफर्नालिया बिल्टअप केलेला आहे. आणि संगीत तेवढंच महत्त्वाचं. हा योगच आहे खरं तर. संगीत दिवस आणि योग दिवस हा एकत्र आपण साजरा करतोय. कारण माझे संगीतातले गुरु नेहमी मला म्हणायचे की म्युझिक कनेक्ट्स. संगीताची सगळ्यात मोठी ताकद जर काय असेल इट इझिली कनेक्ट्स. जेव्हा चांगलं संगीत वाजतं किंवा गायलं जातं तेव्हा आपोआपच त्या व्यक्तीशी तुमची नाळ जोडली जाते. नाही सर लिहायचं म्युझिकली युअर्स असं म्हणून सही करायचं. म्युझिकली युअर्स लोकांना काय आवडायचं सगळं लिहायचं आणि खाली म्युझिकली युअर्स. किती शक्ती आहे संगीतामध्ये. एकदा शिवकुमारजींशी संवाद साधायचा योग आला होता, शिवकुमार शर्मांना, आणि त्यांना विचारलं होतं काय भारतातल्या संगीताचा विशेष असा ग्रेटनेस काय. तर त्यांनी फार छान सांगितलं होतं, ते मला कायम लक्षात राहिलं. पंडित शिवकुमारजी शर्मा असं म्हणले होते की तुमच्या बाकीच्या सगळ्या ज्या साधना आहेत, योग साधना उदाहरणार्थ, की त्याच्यासाठी तुम्हाला वैयक्तिक पातळीवर उपासना करायला लागते.
आणि त्याचा बेनिफिट तसं पाहिलं तर तुम्हाला वैयक्तिक पातळीवरच असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने प्रचंड तप केलं तर त्याला उन्मनी अवस्थेचा प्रत्यय येईल, पण त्याच्यामुळे दुसऱ्या माणसाला जर तो यायचा असेल तर त्यालाही तसंच तप करायला लागेल, त्याच्याशिवाय त्याची उन्मन अवस्था येणार नाही. पण ते म्हणजे ते संगीताचं तसं नाही आहे. आणि मग त्यांनी सुरुवात केली. ते म्हणले की संगीताचे 4 टप्पे आहेत, 4 पातळ्या आहेत संगीताच्या. कुठल्या पातळ्या? तर ते म्हणले पहिल्यांदा जेव्हा तुम्ही वाजवायला लागता, शिकता वाजवायला, तेव्हा तुम्हाला पहिलं हे टप्पा येतो की तुम्ही वाजवायला लागता आणि तुम्ही जे वाजवताय ते तुम्हाला आवडायला लागतं. हा टप्पा पटकन येतो, पण साधारणपणे आपल्याला जे आपण करतो ते आपल्याला नेहमीच आवडत असतं. बाकीच्यांचे काय हाल होत आहेत ऐकताना. आमचं व्हायोलिनसारखं वाद्य तर म्हणजे तसं म्यूट लावून देतात वरनं. खोलीचं दार बंद करायचं, म्यूट लावायचं आणि वाजवायचं. कारण त्याच्यात जे काय सुरुवातीला भयानक सूर निघतात, पण तरीसुद्धा प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं छान. आणि हे खरंच असतं, म्हणजे कुठल्याही कलेच्या बाबतीत असतं की आपली कविता आपल्याला खूप आवडते. आपण जे काय करतो त्याच्यावर मुळात आपलं खूप प्रेम असतं, कारण ते मी केलं आहे. कुठलीही कलाकृती असते ते म्हणजे ही पहिली स्टेज असते की आपल्या याने आपण प्रेमात पडतो. मग दुसरी स्टेज काय? तर दुसरी स्टेज तुम्ही जे कला करतात, विशेषतः प्रायोगिक कला, परफॉर्मिंग आर्ट, तर तुम्हाला ती आवडतेच, पण तुमच्या आजूबाजूला जी मंडळी असते त्यांनाही ते आवडायला लागतं की जे काय गातायत, वाजवतायत, जे काही सृजन निर्माण करतायत ते चांगलं करतायत, निदान बेअरेबल करतायत. मग ते म्हणले तिसरी पातळी येते की वाजवता वाजता अशी अवस्था येते की आवडणं वगैरे तर भाग आहेच, पण तुम्ही वाजवता वाजवता इतकं एकरूप होता की तुम्ही आणि कला हे वेगळी राहत नाही. नर्तकी आणि नृत्य हे एकच होऊन जातं, वाजवणारा आणि संगीत हे एकच होऊन जातं, एकरूप होऊन जातं, आणि तुम्ही त्याच्या पलीकडे जायला लागता. असं लक्षात येतं की आपल्या माध्यमातून काहीतरी होऊन जात आहे, मी विवर्जित अवस्था यायला लागते. परवा माझ्याकडे एक तबलजी आला होता पेशंट म्हणून, तर तो सांगत होता की द्रुतलयीमध्ये हे करताना मला खूप स्ट्रेस येतो आणि मग हात वाजेनासा होतो, ताकद कमी होते आणि मग चुकतं. मैफिलीमध्ये प्रचंड ताण येतो वाजताना. त्याच्यावर खूप चर्चा आमची झाली. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं बघ, असं असतं, रियाज हा कशासाठी करायचा असतो? रियाज हा अरेबिक शब्द आहे, त्याचा अर्थच असा आहे की एकच गोष्ट सातत्याने विथ अवेअर माइंड तुम्हाला करायची, टिल दॅट अवेअरनेस रिचेस टू द लेवल की जिथे तुम्हाला मी हा कम्प्लिटली एलिमिनेट होतो. आणि असं लक्षात येतं की हे घडतं आहे, हे करत नाही, हे घडतं आहे. असं रियाजाची व्याख्या अरेबिक भाषेत केलेली आहे. आणि उलटं करॉलरी इज ऑल्सो ट्रू. जोपर्यंत तुम्हाला जेव्हा जेव्हा मीचा विचार मला जमेल की नाही असा विचार आला की चूक होते रियाजामध्ये. म्हणजे आम्ही नेहमी गमती असं म्हणायचो ललित कला विद्यार्थ्यांना की तुम्ही किती चुका करताय वाजवताना किंवा गाताना, त्याच्यावर आम्ही काउंट करू शकतो तुमच्या मनामध्ये किती वेळा मीचा विचार आला. तर तसंही तिसरी फेज शिवकुमारजींनी सांगितली होती की अशी अवस्था येते की तो मीचा विचार येतच नाही परफॉर्मिंग, आणि तेव्हा तुम्ही त्या ट्रान्समध्ये जाता, लोकांना कळेल नाही कळेल पण तुम्ही गेलेले असतात त्याच्यामध्ये. आणि मग ते म्हटले चौथी अवस्था, फोर्थ स्टेज. त्याच्यामध्ये तुम्ही तर गेलेलाच असता त्या अवस्थेमध्ये वाजवताना, पण इतकी ताकद त्या संगीतामध्ये निर्माण होत आहे की संपूर्ण श्रोतृवर्ग, श्रोतृवृंद हा त्या स्टेजमध्ये येतो, ट्रान्सेंडेंटल स्टेज. तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल ज्यांनी शिस्त, सांगायची गरज नाही, अशा कम्प्लिटली नो माइंड स्टेट. आणि ही संगीताची खरी ताकद असते. म्हणजे की समोरच्या माणसाला काय कळत असतं का? बरेच जणांना राग पण ओळखता येत नाही, गरज नाही राग ओळखायची. संगीताविषयी अ ब कड पण कळलेलं नसतं, पण असं न कळणारा वर्गसुद्धा बाय अननोन मेकॅनिझम एका वरच्या अवस्थेला पोचतो. आणि ही संगीताची खरी, शास्त्रीय संगीताची खरी ताकद. आणि म्हणून आपल्याकडे जे संगीत विकसित झालं मुळात, हे त्यांनीच सांगितलेली गोष्ट आहे की फार महत्त्वाचा फरक काय आहे, तर आपल्याकडे संगीत विकसित झालं हे मुळात आध्यात्मिक अजेंडानीच झालं, की उद्देश तेच की जीवाची शिवाची भेट झाली पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. आणि त्याच्यामुळे संगीत जे काही निर्माण होतं त्याचं
तुम्ही सरळ सरळ 2 ह्याच्यामध्ये विभाजन करू शकता. वेदर इट इज फॉर एनलायटनमेंट ऑर वेदर इट इज फॉर एंटरटेनमेंट. एंटरटेनिंग जे संगीत असतं ते मनाला एका ठराविक काळापर्यंत काहीतरी देतं, पण ते मनाचं अमन करत नाही. आणि आपल्याकडे सगळी रचनाच अशी आहे की तुम्ही बघा ना, रागदारी महेश्वर सुरुवातीला खयाल सगळं स्लो असतं, मग हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याची लय वाढत जाते, असं होत होत शेवटी ते झाल्यापर्यंत पोचतं. कारण मनाची अवस्थाच हळूहळू, सुरुवातीला जेव्हा विचार जास्त असतात तेव्हा ते कमी करण्याकरता तो आलापी असते, म्हणजे हळू अशा पातळीवर जातं की मन पूर्णपणे अमन होतं आणि तिथे ते संपतं. तर सगळं हे जे काही ही डेव्हलपमेंट आहे त्याचं मूळ कारण हे मनाचं अमन करणं हेच आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची. आणि म्हणून ते म्हणले होते की म्युझिकच्या नावाखाली लॉट ऑफ नॉईस नावडेज, पीपल कॉल इट म्युझिक बट इट्स नॉईस. आणि खूप वेगळ्या विषयावर चर्चा आली होती की कुठलं म्युझिक टिकतं. फॉर एक्झाम्पल आता 80-90च्या दशकातली गाणी, हिंदी सिनेसृष्टीतली गाणी अजूनही आजची तरुण पिढी पण म्हणते. म्हणजे ते गायक, ते कॉम्पोजर जाऊनसुद्धा 30-40 वर्ष झाली, पण तरीसुद्धा ती गाणी छोट्या छोट्या मुलांना एकदम आवडतात खूप. का? याचं कारण कुठेतरी त्याचा बेस हा शास्त्रीय संगीतामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला एक वाक्य आवडलं होतं. ते म्हणले, ते काय, शेवटी मेलडी असेल तर इट विल लास्ट, इफ देर इज नो मेलडी इट विल नॉट लास्ट. त्यामुळे अनेक दशकामध्ये अनेक गोष्टी येऊन जातील पण त्या काळाच्या ओघात नष्ट होतील, पण जर खरी मेलडी असेल, उगीतच काहीतरी वेगवेगळ्या एक्स्ट्रा वेगांचा करून मिक्सिंग करून 100 ते 60 त्याच्यामध्ये यंत्र घालून ते लास्ट होणार नाही. तुम्ही बघा ना, ॲक्च्युली जुन्या काळातली गाणी ती प्युअर मेलडीवरच चालली, इतकं मिनिमलिस्टिक त्याच्यामध्ये बाकीचे ॲडिशन्स आहेत. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संगीत दिन आपण साजरा करतोय की संगीताचा मूळ उद्देश आहे. म्हणून तर तुम्ही बघा, सगळ्या भगवान कृष्णांच्या हातामध्ये बासरी आहे, सगळे अवतारी पुरुष बघा तुम्ही. विष्णूच्या हातात शंख आहे, भगवान शंकर तिकडे डमरू गावत आहे. संतांनी पण तेच केले, सूरदासांपासून तुकाराम महाराज असू देत, मीराबाई असू दे, एका हातात वाद्य आहे. आणि ते म्हणतायत ते खरंच आहे की द शॉर्टेस्ट वे टू गॉड इज थ्रू म्युझिक. असं असायचं कारण पण अगदी साधं आहे की असं म्हणतात की जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा पहिलं नादब्रह्म निर्माण झालं. आणि नादब्रह्माचं मॅनिफेस्टेशन हे दृश्य विश्व म्हणजे ॲक्च्युली ब्रह्म निर्माण झालं. आणि हे आज सगळे फिजिसिस्ट पण मान्य करतात की द वर्ल्ड एक्झिस्ट ओनली इन साऊंड वेव्स ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही जर फ्रिज ऑफ कॅपरा वगैरे वाचलं असेल, ताओ ऑफ फिजिक्सचं, सांगितलं की बाकी काहीच नाही, नुसती स्पंदन आहेत. दृश्य आकार जे दिसत आहेत ते पण दुसरं तिसरं काही नाही आहेत, फक्त व्हायब्रेशन, स्पंदन आहेत. आपल्याला दिसताना ते दिसते, आपण मान्य नाही करणार. योगी पुरुषाचं आणि सामान्य माणसाच्या मध्ये हाच फरक सांगतात की योगी पुरुष हा कधीही दृश्य विश्व जरी त्याला दिसलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून त्याला योगी पुरुष असं म्हणतात. देखिले ते सत्य मानिले हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, समर्थाने सांगितले. कारण त्याला माहिती असतं की हे जरी मला दिसतंय, इंद्रियांच्या ह्याच्यामधून दिसते, तरीसुद्धा ही गोष्ट वस्तुतः अस्तित्वात नाही आहे. मॅनिफेस्टेशन ऑफ साऊंड इन टू फॉर्म. तुम्ही तुमच्या रेडिओलॉजिस्टला विचारा, सोनोलॉजिस्टला, सोनोग्राफी ज्या करतात त्या टेक्निक काय, एक तेच टेक्निक आहे की एका प्रकारच्या साऊंड वेव्स ते सोडतात सोनोग्राफी ज्या करतात ना, आणि ती साऊंड वेव्स वेगवेगळ्या ऑर्गनवर जाऊन रिव्हर्बरेट होते आणि साऊंड फ्रिक्वेन्सी क्रिएट करते आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो फॉर्म दिसतो. म्हणजे कुठलाही फॉर्म आणि वेव्ह या एकमेकांशी अत्यंत जवळच्या संबंधित आहेत. किंबहुना आपलं शास्त्र असं सांगतं जे फॉर्म झालेत तयार ते वेव्समधूनच झालेले आहेत, तुम्हाला ते लक्षात येत नाही आहे. दे आर ओनली वेव्स. संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य असं सांगतात, संस्कृत भाषा एवढी का महत्त्वाची आणि सगळ्यात मोस्ट सायंटिफिक भाषा. हे मी एका संस्कृत आचार्यांकडनं ऐकलं होतं. त्यातलं असत्यता मी स्वतः पडताळलेलं नाही आहे, पण त्याने सांगितलं होतं की संस्कृत ही प्रतिध्वनी प्रतिगामी भाषा आहे.
म्हणजे काय, तर उदाहरणार्थ तर संस्कृतमध्ये एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत की नाही. तर सूर्य घेतलं उदाहरणार्थ, सूर्याला अनेक शब्द आहेत, भानू आहे, रवी आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं आदित्य आहेत. तर ऑसिलोस्कोप नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं विच प्रोड्युसेस द पर्टिक्युलर पॅटर्न ऑफ साऊंड वेव्स त्याच्यामधून निर्माण केल्यावर. तर तुम्ही सूर्याला उदाहरणार्थ समानार्थी शब्द आहेत, त्यातला कुठलाही शब्द जर ऑसिलोस्कोपमधनं म्हणला तर त्याच्यामधनं ज्या वेव तयार होतात त्याचा आकार हा सूर्यासारखा असतो. आणि संस्कृत ही संपूर्ण भाषाच अशी आहे असं यांचं म्हणणं होतं की जे शब्द तयार झाले दे आर व्हेरीफाईड बाय देअर फॉर्म्स. म्हणजे उच्चारण केल्यावर तसा फॉर्म निर्माण होतो, म्हणून तो शब्द त्या पर्टिक्युलर वस्तूसाठी आपण वापरलेला आहे समानार्थी शब्द म्हणून. उगीच कोणाच्या तरी मनात आलं आहे की अजून नावं ठेवू 10-12 असं नाही आहे. खूप मोठा हा अभ्यासाचा विषय आहे. म्हणून ती डिवाईन लँग्वेज का मानली जाते असं हे कारणाचं मी सांगितलं. पण याचा एक सिग्निफिकन्स मात्र नक्की आहे की आपण जेव्हा मंत्रोच्चारणा करतो, सिद्ध मंत्र असं आपण म्हणतो. सिद्ध मंत्र का? कारण त्या विशिष्ट मंत्राचा विशिष्ट लयीमध्ये जेव्हा उच्चार होतो तेव्हा त्याचा जो आघात होतो त्या आघातामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. आणि हे जसं आपल्याकडे म्हणतात ना, ते मिलियन टाईम टेस्ट केलं आहे मशीन, मिलियन त्याची रेपिटेशन सायकल झाल्यात वगैरे, तसं त्या काळच्या ऋषींनी ते सिद्ध केलेले असतात. बिकॉज एनी साऊंड हॅज गॉट अ जॉमेट्री, अल्जेब्रा अँड जॉमेट्री. एक फॉर्म जसं मॅथमॅटिक्स असतं. तुम्ही जे शास्त्रीय संगीत ज्यांनी शिकलेलं आहे त्यांना हे सांगायची गरज नाही की संगीतामध्ये आता उदाहरणार्थ एखादी रागदारी असेल तर रागदारीमध्ये आपल्याकडे सौंदर्य काय की विशिष्ट राग असेल त्याचे रूल्स रेग्युलेशन बेसिक्स असतात की हा आरोह आहे, हा अवरोह आहे, एवढा हा वादी आहे, हा संवादी आहे, हे वर्जस्वर आहेत, हे कोमल आहे, ते शुद्ध आहेत. आणि मग देन देर इज अ कम्प्लीट फ्रीडम टू द आर्टिस्ट की या नियमात राहून तू काही प्रोड्यूस करू शकतोस. आणि म्हणून भारतीय संगीताचं सौंदर्य हे आहे की जसं अध्यात्मामध्ये म्हणतात तर स्फुरण होतं तुम्हाला. तर बरेच वेळा त्या संगीत निर्माण करणाऱ्या माणसाला ही आधी मैफिलीच्या माहिती नसतं की आता आपण नक्की काय गाणार आहोत, काय वाजवणार आहोत. त्याला फक्त एवढे ठोकताळे माहिती असतात. याच्यामध्ये ॲक्च्युली काय परम्युटेशन्स कॉम्बिनेशन येतील हे त्याला माहिती नसतं. इट्स ऑल डिफरंट जॉन. जसं ते कॅलिडोस्कोप असतं लहानपणी, त्या काचेचे 10 तुकडे असतात, पण अँगल बदलला की दरवेळेला वेगळा फॉर्म होतो. तुम्ही किती प्रयत्न केला तरी एक फॉर्म परत दुसऱ्यांना दिसेल अशी गॅरंटी नाही. तसंच म्युझिकचं आहे आपल्या. आणि त्याच्यामुळे प्रचंड सृजन आहे त्याच्या. सो बेसिकली एक जॉमेट्री मेंटेन करून देर आर इनन्युमरेबल पॉसिबिलिटी विच आर क्रिएटेड. आणि म्हणून संगीतातला आनंद सगळ्यात वरचा का मानला आहे, कारण तो सृजनातला आनंद आहे. आपलं शास्त्र असं सांगतं की सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह आनंद कशा असेल तो क्रिएटिव्हिटीमध्ये, सृजन जेव्हा निर्माण होतं. म्हणजे एखाद्या आईला विचारलं की तुझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली, तर मूल जन्माला येणं. एक स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःसारखाच दिसणारा एक देह निर्माण झाला आणि तो आला. हा सृजनाचा आनंद हा सगळ्यात वरच्या दर्जाचा मानला गेलेला आहे. तसंच ते सृजन असतं. आणि म्हणून असं म्हणतात आपल्याकडे तैत्तरीय उपनिषदामध्ये आनंदाचे स्तर डिफाईन केलेत. आपण एकदा काहीतरी याच्याविषयी बोलू, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की माणसाच्या आनंदापेक्षा खूप जास्त सुपेरी आनंद हा मनुष्य गंधर्वांचा आहे, 100 पट जास्त. मनुष्य गंधर्वांचाही 100 पट जास्त आनंद हा देव गंधर्वांचा आहे. गंधर्वाचा अर्थ काय, सेलेस्टियल परफॉर्मर्स, आर्टिस्ट. का, कारण त्यांचं सगळं माध्यमच आनंद मिळवण्याचं हे सृजनावर आणि संगीतावर अवलंबून आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे शास्त्रीय संगीत जे आहे ते आम्हाला मी जर्मन शिकायला जायचो मॅक्समर भवनमध्ये. चक्रा नावाचं एक दुश्मन कुमार चक्रा नावाचं एक फार कॅरेक्टर होते मी. ते सॉल्व मी तुम्ही कधी MMBमध्ये कोणी शिकला असता जर्मन तर चक्रा सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांना म्युझिक प्रचंड आवडायचं. तर ते आमच्या डिस्कशनमध्ये ते म्हणले होते की कसं आहे की शास्त्रीय संगीत कोणाला आवडतं याच्यावरनं त्या माणसाचा मेक ऑफ माइंड तुम्हाला कळतो. तुम्ही कितीही असं म्हणलात की शास्त्रीय संगीत खूप महत्त्वाचं, असं प्रत्येकाला ते आवडणारच नाही. जसं ते असं म्हणतात ना की शुद्ध सत्वगुणी
हे 100त 5 असतात काय, तसं असतं शास्त्रीय संगीत. कारण त्याला तो एक मनाची एक बैठक असते सत्वाची. ज्या माणसाला शब्दाच्या पलीकडे सहज जाता येतं त्या माणसालाच कनेक्शन त्याशी जमतं, असं त्यांचं म्हणणं. अगदी बरोबर आहे. कारण तुम्ही बघा कुठल्याही संगीतामध्ये ना शेवटी माणूस जर शब्द नसेल तर कम्फर्ट त्याला नसतो. नाट्यसंगीतामध्ये जे विनोद होतात की ते पुलंनी म्हणले की लग्नाला जातो मी, ते त्यांनी इतका वेळ एकच चीज रंगवली की तर खालनं कोणतरी ओरडले की यार त्याचं लग्नामुळे आता पोर झालं असेल तर पुढचं पद म्हण तू. कारण मुळात शब्द हे खूप कमी आहेत. मुख्य गोष्ट शब्द नाहीच आहे, मुख्य गोष्ट सूर आहे. कारण ती फंडामेंटल आहे, ती एक्झिस्टेन्शियल आहे जास्त. असं म्हणतात ना की लँग्वेज इज अ कॉन्स्पिरसी बिटवीन 2 पीपल. उदाहरणार्थ आता मराठी कळते म्हणून आपण मी काय जे बोलते सगळं रिलेट होते. समजा एखादा माणूस आला आणि त्याला मराठी समजतच नाही आहे, तर जे मी बोलतोय दे आर ओनली साऊंड्स, इरिलेव्हंट साऊंड्स. त्याचा काय अर्थ नसला, आवाज नुसते होत आहेत. पण म्युझिकचं तसं नाही आहे. इवन इफ यू डोंट अंडरस्टँड द लँग्वेज यू अंडरस्टँड द म्युझिक. आणि म्हणून ते जास्त फंडामेंटल, जास्त एक्झिस्टेन्शियल आहे चांगलं संगीत, की ते कुठल्याही शब्दाच्या पलीकडचं आहे. ते थेट येऊन भिडतं. आपण निसर्गामध्ये जातो, इतक्या प्रकारचे पक्ष्यांचे आवाज ऐकतो, कुठे काय कळत असतं पण किती छान वाटतं. सो एक्झिस्टन्शियल जी गोष्ट आहे ती तुम्हाला तुमच्या एक्झिस्टन्सच्या जवळची आहे की नाही, ती लगेच तिथे घेऊन जाणार आहे. शब्द हे माणसाने खूप नंतर निर्माण केलेले आहेत स्वतःच्या सोयीसाठी, स्वतःच्या कम्युनिकेशनसाठी. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळे संगीताचा अर्थ लावायचा लोक प्रयत्न करतात. काय अर्थ लावणार तुम्ही? जसं तुम्ही छान निसर्गात हिमालयात गेलात, मस्त सूर्योदय पाहतायस, आकाश पाहताय. जसं आकाश ध्यान पर्वत मौन साधनेमध्ये आम्ही करत होतो की 1 तास नुसतं आकाशाकडे बघायचं. काय लावणार आकाशाचा अर्थ? आता आकाश आहे, आकाशाने ढग बसवले. तुम्हाला काही गोष्टी फक्त अनुभवाच्या पातळीवर समजून घ्यायला लागतात. तिथे शब्दाचं इंटरप्रिटेशनचं काही कामच नाही. आणि त्यामुळे ती गोष्ट तुमच्या ओरिजिनल एक्झिस्टन्सच्या खूप जवळ तुम्हाला लगेचच घेऊन जाते. आणि म्हणून ते संगीताचं अनन्यसाधारण महत्त्व आहे योग साधण्याकरता. म्हणजे होतेच ते सगळे असेच आतमध्ये मुरलेले योगी पुरुष होते. काही फरक पडत नाही. म्हणजे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की कुठलेही सुखदुःख, कुठल्याही द्वंद्वातीत, द्वंद्व सहिष्णुता शब्द जो आहे, राग द्वेष, हानी लाभ, याच्या पलीकडे माणूस जायला पाहिजे अशी भगवद्गीता सांगते. संगीताने किती सहज होते. मी प्रत्यक्ष ऐकलेलं एक उदाहरण सांगतो. पंडित भीमसेन जोशींना मी त्यांच्या शिष्याकडनं उदाहरण ऐकलं आहे. प्रत्यक्ष घडलेली उदाहरण नाही, प्रत्यक्ष घडलेली घटना ऐकली की पंडित भीमसेन जोशींना राष्ट्रपती भवनामध्ये एकदा निमंत्रण आलं गायचं, की गायला या. दिल्लीहून पत्र आलं. तर त्यावेळेला भीमसेनजी चांगले तरुण होते आणि त्यांच्याकडे ती कुठली लांब गाडी होती, इम्पाला कुठली तरी गाडी होती, पुण्यामध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांना खूप ड्रायव्हिंगची पण आवड होती. तर ते निघाले. ते म्हणले, ते जे त्यांच्याबरोबर जे साथीदार होते त्यांना म्हणले आपण ड्राईव्ह करून जाऊ दिल्लीला. आणि म्हणून ॲक्च्युली सगळं ते तानपुरावर गाडीत मागे घातला आणि ड्राईव्ह करून निघालेत पंडितजी दिल्लीला. आणि ते जे होते सहकारी त्यांनी सांगितलं की संपूर्ण प्रवासात पंडितजी गात होते आणि मी ऐकू होतो. इतका सुंदर झाला प्रवास. आणि ते पोचले राष्ट्रपती भवनामध्ये संपूर्ण ऐकत ऐकत. आणि तिथे ते बाहेरचं जी सेक्युरिटी होती त्यांनी त्यांना थांबवलं. तर काय ते म्हणले असं बोलवलं आहे आम्हाला गायला वगैरे. ते म्हणजे ठीक आहे, तुमचं ओळखपत्र वगैरे. मग ओळखपत्र दाखवलं. तर त्याच्यानंतर ते म्हणले की तुम्हाला ह्याच्या पुढे गाडी न्यायला अलाउड नाही आहे. ॲज पर द रूल याच्या पुढे फक्त इथले जे कोण नेहमीची लोक आहेत, ऑथोराईज कार त्यात जाऊ शकतात. तर तुम्हाला नाही नेता येणार इथनं गाडी. पंडितजी म्हणले पण तसं शक्य नाही, आमचं तो तानपुरा घेऊन आम्ही एवढं लांब चालू शकत नाही, आम्ही कधी चालत नाही, आम्हाला तिथपर्यंत
निदान घेऊन जाऊ दे, मग परत आम्ही येतो, गाडी पार्क येतो. पण तसं नाही, अलाउडच नाही आहे, कोणालाच अलाउड नाही आहे. तर साथीदार जे होते त्यांनी पण समजून सांगायचा प्रयत्न केला, पण हे काय ऐकायला तयार नाही. तुम्हाला माहिती आहे ते भीमसेनजी जास्त काही बोलायचं नाही. बरं म्हणले, नाही का अलाउड. गेले पुढे, यू टर्न घेतला, निघाले परत घात पुण्याकडे. परत निघाल्यावर त्याला मोबाईल नाही, काही नाही, 10-15 मिनिटांनी ही न्यूज आत गेली की ते काय आलं. ते म्हणले ते त्यांना सांगितलं, ते म्हणजे यू टर्न घेऊन गेले परत घात. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, त्याच्यानंतर ॲक्च्युली 1.5 तास चेस करत त्यांना गाड्या, आणि त्यांना जवळपास एक 50-60 किलोमीटरवर ते चेस करून त्यांना थांबवलं की चूक झाली आमची. ते परत त्याला ते मत्तो भोवती स्तब्धो भोवती आत्मारामो भोवती जे भक्ताची व्याख्या केली, काय फरकच पडत नाही. राष्ट्रभूत नाही तर नाही, आपण आतमध्ये जे करतोय ते करण्यासाठी आलेलो आहे. तर अशी उदाहरणं ऐकलं की कळतं की संगीत काय देऊ शकतं आतमध्ये. आणि आपलं संगीत आहे, म्हणजे सगळ्याच जगामध्ये चांगलं संगीत निर्माण झालं आहे, काही शंकाच नाही आहे. असं काही समजायचं कारण नाही की आध्यात्मिक संगीत फक्त भारतातच निर्माण झालं, असं नाही आहे. पण मुख्य हेतूच मुळात जेव्हा तुमच्या धर्माचा हा आध्यात्मिक उत्क्रांती हा असतो, तेव्हा सगळ्याच गोष्टी त्याच्या अनुषंगाने जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्या विशेष प्रगल्भ होतात. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी अनेक प्रकारची संगीतं मुद्दामून त्याकरता तपासली आहेत, वेस्टर्न क्लासिकल, चायनीज क्लासिकल असं वगैरे. पण आपल्याकडचं जे आहे तसं पॅरल कुठेच काही नाही आहे. एंटरटेनमेंटच्या दृष्टीने खूप निर्माण झालेलं आहे. म्हणून हे विशेष आज आहेत 2 योग, संगीत योग आणि विश्व योग दिन. या दोन्ही गोष्टी जरूर आपण आत्मसात केल्या पाहिजे. म्हणजे योगाभ्यासही केला पाहिजे आणि संगीताचाही अभ्यास काही प्रमाणात केलाच पाहिजे. त्याचा इमेन्स रोल आहे. आणि संगीत तुम्हाला जो आनंद देऊ शकतो तर खरोखर शब्द देऊ शकत नाही, यात काही माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे. कारण तुम्ही बघा ना, आपण शेवटी योगस्तु चित्तवृत्ती निरोधा म्हणतो. मनामध्ये ज्या सगळ्या वृत्ती येतात, कुठलेही विचार तुम्ही जर तपासलेत तर ते विचार हे कायम तुम्ही शब्दबद्ध करू शकत असता, बरोबर ना. काहीतरी भूतकाळाचा विषय असतं किंवा भविष्यकाळाचं प्लॅन काहीतरी असतं, पण दोज कॅन बी एक्सप्रेस इन वर्ड्स. म्हणजे शेवटी वृत्ती ज्या आहेत त्या शब्दांनाच धरून येतात कायम. आणि त्यामुळे वृत्ती रहित व्हायचं असेल तर फंडामेंटली अडचणी शब्दांचीच आहे. अजून एक सायंटिफिक महत्त्वाची गोष्ट या बाबतीत की का संगीत शिकायचं, हे अगदी सगळी नोन फॅक्ट आहे की आपल्या शरीरामध्ये बऱ्याच गोष्टी डुप्लिकेटमध्ये, तसं मेंदू पण डुप्लिकेटमध्ये, डावा आणि उजवा. तर डावा मेंदू जो आहे त्याच्यामध्ये सगळे आपले लँग्वेज सेंटर्स आहेत. म्हणून तर डावीकडे जेव्हा पक्षाघात होतो आणि डाव्या मेंदूला रक्त सप्लाय बंद होतो तेव्हा माणसाची वाचा बरेच वेळा जाते आणि मग खूप वेळ लागतो वाचा आणायला. वेरॅज उजवा मेंदू जो आहे त्याच्यामध्ये कुठलंही लँग्वेज सेंटर नाही, सगळी इंट्युटिव्ह सेंटर्स आहेत. म्हणजे इंट्युशनल ज्या गोष्टी असतात, इमोशनल इंट्युशन, की सगळ्या प्रकारच्या कला, संगीताचं सगळं ज्ञान, सगळ्या प्रकारच्या ॲबस्ट्रॅक्ट गोष्टी ज्या आपण शिकतो त्याच्यामध्ये सगळी जी काही डेव्हलपमेंट आहे ती उजव्या मेंदूची होते. आणि म्हणून असं म्हणतात की सगळ्या कलाकारांचा उजवा मेंदू हा जास्त प्रगल्भ असतो. आणि आपलं बरोबर उलट आहे, जे सगळ्या प्रकारच्या कलांपासून वेगळे असतात त्यांना एकच फक्त डावा मेंदू ते वापरतात, उजवा वापरत नाही. आणि म्हणून एका प्रकारचं संतुलन जर साधायचं असेल तर डावा आणि उजवा याची इक्वल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. हा मोठा अभ्यासाचा विषय आहे, अजूनही बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या, पण बेसिक ही गोष्ट आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनचे खूप मस्त वाक्य आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणलं आहे की इंट्युटिव्ह माइंड इज सॅक्रेड गिफ्ट अँड रॅशनल माइंड इज फेथफुल सर्वंट. इंट्युटिव्ह माइंड इज सॅक्रेड गिफ्ट अँड रॅशनल माइंड इज फेथफुल सर्वंट अँड वी हॅव क्रिएटेड अ सोसायटी दॅट ऑनर्स द सर्वंट बट हॅज फॉरगॉटन द गिफ्ट. ही अगदी खरी गोष्ट आहे की प्रत्येक ऑनर हा फक्त कॉग्निटिव्ह स्किलला होतो. किती पाठांतर आहे, किती गोष्टी लक्षात आहेत,
पण हे इंट्युटिव्ह जे आहे याला आपण त्याचा आपलं विसर पडला आहे. सगळं झाल्यावर करायच्या गोष्टी आहेत. तर तसं होता कामा नये. म्हणून दोन्ही गोष्टीची डेव्हलपमेंट ही सायमल्टेनियसली झाली तर माणूस हा जास्त बॅलन्स, जास्त स्थिर आणि जास्त समाधानी होतो. त्याच्याकरता आज मुद्दाम थोडा वेगळा विषय होता, पण हा खूप अलाइड विषय आपल्या याला. या दोन्ही गोष्टी इतक्या खूप महत्त्वाच्या आहेत साधनेसाठी. तर आपण ते करतोच सगळीकडे. आता स्वामीजींनी जसं केलं होतं की अभंग भावतरंग सारखे कार्यक्रम की याच्यामध्ये बोलणं आणि स्वर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ते जायचं. पण दोन्ही गोष्टी जेव्हा हातात हात घालून जातात तर ते जास्त लोकांना भावतं. शब्द वाचून राहणं फार अवघड असतं. 2 सेशन आपण पाहिलं ना, मौन साधनेचा सराव म्हणलं की कोणी येत नाही. ज्ञानेश्वरीचं असं म्हणलं की लगेच सगळं भरतं. वस्तुस्थिती आहे ती आहे की आपलं अजूनही आपला कल हा बुद्धीला खाद्य आम्हाला हवं, काहीतरी ऐकायला हवं, त्याच्याशिवाय समाधान नाही. काहीच नाही दिलं तर मग ते अवघड आहे. पण हळूहळू शब्दांचा हात पकडूनच आपल्या शब्दांच्या पलीकडे जायची कला विकसित करायला लागते. आणि त्याच्यासाठी आपल्याला या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यांना विश्व संगीत आणि विश्व योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून रोज आपण काही ना काही या 2 गोष्टी अंमलात आणूया. एवढं बोलून स्वामीचरणी अर्पण करतो वाजायला बोलणं आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सर.